नाशिक जिल्ह्यातील कंत्राटी कामगारांच्या प्रलंबित प्रश्नांबाबत कामगार उपायुक्त कार्यालयात महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. सिटूच्या वतीनं कामगारांचे प्रश्न सोडवण्यासाठी कंपनी व्यवस्थापनाशी वारंवार पत्रव्यवहार करण्यात आला. तसेच शासन दरबारी मोर्चे आणि आंदोलने करून निवेदनं देत कामगारांच्या प्रश्नांमध्ये हस्तक्षेप करण्याची मागणी करण्यात आली. मात्र नाशिक जिल्ह्यातील 7-8 औद्योगिक मालकांनी कामगार आणि युनियन स्थापन केल्यामुळे आडमुठी भूमिका घेतली असल्याचा आरोप करण्यात आला. युनियन केल्याचा राग मनात धरून कोणतेही ठोस कारण न देता काही कामगारांना कामावरून कमी करणे, तसेच कामगारांकडून युनियनचे राजीनामे मागणे अशी प्रकरणे सातत्यानं घडत असल्याचं यावेळी सांगण्यात आले. या पार्श्वभूमीवर सिटूच्या वतीनं नाशिक इंडस्ट्रीज अँड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन निमा कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. त्यानंतर कंपनी व्यवस्थापनाने कामगारांच्या प्रश्नांमध्ये हस्तक्षेप करून न्याय द्यावा अशी मागणी करण्यात आली होती. त्या अनुषंगाने आज कामगार उपायुक्त कार्यालयात कामगार उपायुक्त श्री विकास वाळी आणि चंद्रकांत बिरार यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली. या बैठकीस निमाचे अध्यक्ष श्री आशिष नहार, सचिव श्री राजेंद्र आहिरे, उपाध्यक्ष श्री मनीष रावल, सिटूचे जिल्हाध्यक्ष कॉम्रेड सीताराम ठोंबरे, जिल्हा सरचिटणीस कॉम्रेड देविदास आडोळे, नाशिक वर्कर्स युनियनचे जनरल सेक्रेटरी कॉम्रेड तुकाराम सोनजे, उपाध्यक्ष कॉम्रेड संतोष काकडे उपस्थित होते. या बैठकीत कामगारांच्या प्रलंबित प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. तसेच हे प्रश्न सोडवण्यासाठी लवकरात लवकर नाशिक जिल्ह्यात शांतता समिती स्थापन करण्याबाबतही सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती देण्यात आली. उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी पांडुरंग बिरार, प्रतिनिधी सुरगाणा पेठ. तुमचे नाही आहे ते पूर्ण 8 तास तेवढं होत नाही म्हणजे आरामशीर छान असल्यामुळे आता मी 10 वर्ष प्रायव्हेट 13 वर्ष दोघं एक्सपिरियन्स आहे तुम्हाला. बघा, युनियन जरी जावं युनियनला सांगण्यामध्ये 4 तास नाही यांचं मस्त ते काम असं हे करतात म्हणजे 4 तासाचं काम 8 तास 15 तास उडून नेतात. ते सांगतो ना. बघा, 4 तासाचं काम किती निघतं, 8 तासात किती निघायला पाहिजे हे त्या मॅनेजमेंटने पहिल्यांदा स्वतः घेऊन मशीनवर काम काढलं पाहिजे. त्या फायनल बघा, मग तुम्हाला सांगतो जी लोक युनियनमध्ये गेल्यानंतर ते असं झालं जी करत होती 8 तास तुम्ही सांगा युनियन मध्ये गेले म्हणून प्रोडक्शन निघत नाही, त्याला जबाबदार सुपरवायझर. आता माझ्याकडे पण मी कसं दोन्ही अँगल सांगतो. मला सुपरवायझरचं काम आहे त्या मशीनवर